नमस्कार, विसावा चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तुम्ही जर रेशन कार्ड धारक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तुमच्या घरात एसी, कार किंवा सुखसोयीच्या वस्तू असल्यास तुमचं रेशन कार्ड आता बंद होणार आहे। रेशन कार्ड धारकांसाठी 1 एप्रिलपासून नवे नियम लागू होत आहेत। सरकारकडून 5 मोठे बदल करण्यात आले। यामध्ये उत्पन्न मर्यादा, 4 चाकी वाहन, आयकर आणि ई-केवायसी यांसारख्या कडक निकषांमुळे अपात्र कुटुंबाचं रेशन कार्ड कायमचं बंद होऊ शकतं। शहरामध्ये जर तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त असेल आणि ग्रामीण भागात तुमचं वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुमचं रेशन कार्ड कायमचं बंद होणार आहे। तुमच्याकडे 4 चाकी वाहन म्हणजेच कार, ट्रॅक्टर यांसारखी वाहनं असतील तर रेशनचा लाभ घेता येणार नाहीये। तसंच तुमच्याकडे 100 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा प्लॉट, फ्लॅट किंवा स्वतःचं पक्कं घर असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात। वन नेशन वन रेशन कार्ड या संकल्पनेला अधिक प्रभावी करण्यासाठी हे नवे नियम लागू होणार आहेत। नवी नियमावली नक्की काय आहे ते आपण एकदा सविस्तर पाहूया। 1 एप्रिल पासून रेशन कार्ड बाबत आता नवीन नियम येत आहेत। त्यानुसार रेशन कार्ड धारकांची आता काटेकोर छाननी होणार आहे। गरजूंपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी सुधारित नियमावली जारी करण्यात येणार आहे। आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबाची नावं यादीतून वगळण्यात येतील। देशात सुमारे 70 लाख रेशन कार्ड रद्द होण्याची यामुळे शक्यता आहे। वन नेशन वन रेशन योजना प्रभावीपणे लागू करण्यासाठी हा नवा नियम तयार करण्यात आला आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त विसावा या आपल्या चॅनलवर।